श्री माऊलींची चिलीम. माझं नाव श्री मुंगेकर, राहणार ठाणे, मुंबई. मी तुम्हाला माऊलींची चिलीमबाबत थोडक्यात माहिती सांगणार आहे. ही माहिती माझ्या जवळच्या व्यक्तीने मला हा अनुभव सांगितला होता आणि त्या व्यक्तीला मी बोललो होतो की हा तुमचा अनुभव मी नक्कीच माऊलींच्या भक्तापर्यंत लेखच्या माध्यमातून किंवा पेपरमधून नक्कीच प्रसार करेन. त्या व्यक्तीला असे खूप अनुभव आले आहेत. त्यांना मी बोललो, तुमचे माऊलीबाबतचे अनुभव मला सांगा, मी नक्कीच लिहित जाईन. खरोखर त्या व्यक्तींना एवढा आनंद झाला की विचारू नका. ती व्यक्ती माऊलींची खूप मोठी भक्त आहे आणि अशी व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळणे म्हणजे माऊलींचा प्रसादच म्हणावा लागेल. असे सहसा घडत नाही. ते माझ्याबाबत घडले आणि ते मी पुढे लिहित आहे. आपण लक्ष देऊन ऐका किंवा वाचन करा. माझे नाव सौ वाघ. मी श्री गजानन महाराजांची एक भक्त आहे आणि कित्येक वर्ष मी गजानन माऊलींची सेवा करते आहे. आज मी माऊलीमुळेच तुमच्या समोर आहे. माऊलींचे आशीर्वाद हे माझ्या मागे आहेत. आज मला माऊलींच्या चमत्कारविषयी बोलावे वाटते. मी तुम्हाला माऊलीबाबत काय सांगू. माऊली म्हणजे माऊलीच आहे. त्यांच्या बाबत बोलावं तेवढे कमीच आहे. त्यांनी मला आपलं भक्त करून घेतले, यातच मी खरी आनंदी आहे. मी अशी व्यक्ती आहे ना, मला माझ्या संसारात कधी वेळच मिळत नाही. मी माझ्या संसारात खूप खूप कष्ट करून आज कसे बसे माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि त्या मागे माऊली आहेत हे नक्कीच. मी रोज माऊलींच्या मंदिरात जाऊन रांगोळी काढणे हा माझा कित्येक वर्षांचा इतिहास म्हटलं तरी चालेल. मी रांगोळी काढते हे माझ्या माऊलीसाठी. माझी माऊली मंदिरात बसली आहे आणि तिला भेटायला येणारी प्रत्येक भक्त मंडळी हे आनंदी असावेत असे मला वाटते आणि माझी रांगोळी पाहून आनंद झालाच पाहिजे. अशी कला माझ्या हातात माऊलीमुळेच आहे. मी फक्त रांगोळी काढायचं काम करते, पण त्यामध्ये माऊलीने रंग भरलेले असतात. ते रंग भक्तांच्या मनात तंतोतंत भरले जातात. माऊली आपल्या आसपास असतात आणि प्रत्येक भक्तावर त्यांची नजर असते. आज मी तुम्हाला माऊली बाबत एक अनुभव आला, तो तुम्हा सर्वांना सांगावा वाटतो. असे मला खूप अनुभव आले आहेत. त्यातील हा अनुभव तुम्हाला अगोदर सांगावा वाटतो. हा अनुभव सांगताना खूपच मन भरून येते. माऊली म्हणजे माऊलीच आहेत. त्यांचे चमत्कार खूपच वेगळे असतात. काही चमत्कार आपल्याला समजून पण लगेच येत नाही. त्याला काही काळ पण जावा लागतो. त्यांची लीला त्यांना माहीत. एक दिवस भक्ताला लीला नक्कीच दाखवतात. तसंच काही घडले ते मी सांगणार आहे. एकदा मी मंदिरातील रांगोळी काढून आत गेली आणि माऊलींची पूजा अर्चा केली आणि मी हात जोडून माऊली समोर उभी होती. महाराज आपल्या आसनावर हातात चिलीम घेऊन बसले होते. ते चिलीम ओढत होते. त्यावेळी माझे लक्ष त्यांच्या चिलीमीवर गेले. त्या चिलीमीमधून धूर येताना मला दिसला. मी आश्चर्य करत तशीच पाहत उभी होती. मलाच काही समजत नव्हतं. मी तिथून थोडी बाजूला झाली आणि मला समजेल की मी जे पाहिले ते खरं होत. हा माझा खूप समोरून मला माऊलींचा आलेला अनुभव आहे. आज पण मला ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाही, कारण मी त्यापासून माऊलींच्या सेवेत माझी आणखी भर पडली म्हणावी लागेल. मी आज जे काही करते ते माऊलींच्या आशीर्वादानेच. आज माझ्यासाठी माऊली हे माझे गुरु आहेत. त्यांची पूजा अगोदर मग माझी बाकीच्या कामाला सुरुवात करते. असे अनुभव सहसा घडत नाही, पण माझ्या वेळी नक्कीच घडले. मला असे माऊलींचे खूप अनुभव आले आहेत. मी कधी खोटे काम करत नाही, त्यामुळे माऊलीचा माझ्या मागे आशीर्वादच असणारच. आपण जर मन लावून भक्ती केली तर नक्कीच देव आपल्याला दर्शन देतो. हे मी ठामपणे सांगू शकते. आपण सर्वांनी मन लावून पूजा करा, नक्कीच देव प्रसन्न होईल बघा. फक्त श्रद्धा असावी लागते, मग आपली मनोकामना नक्कीच पुरी होते. गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गण गण गणात बोते.
जय गजानन माऊली. जर का तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर नक्कीच त्यावर टिप्पणी करा. माझा लेखमध्ये काही चुका असतील तर ते पण सांगा. त्यातून मला नवीन प्रेरणा मिळेल. पुढे पण माझे असे काही लेख येत आहेत, ते पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील अशी आशा करतो.